सरपंच की मुरुमचोर, गावाचा तलाव की सरपंचाची खासगी खाण, कायदा खिशात की प्रशासन गप्प, गावाच्या संपत्तीची उघड लूट आणि सगळे शांत का? भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील कोलारी गावातून एक संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आलाय, जिथं गावाच्या विकासासाठी निवडून दिलेल्या सरपंचांवरच गावाच्या तलावाची लूट केल्याचा गंभीर आरोप होत आहे. माहितीनुसार कोलारी गावालगत असलेल्या मामा तलावातून मोठ्या प्रमाणात मुरुम आणि मातीचं अवैध उत्खनन करण्यात आलंय. धक्कादायक बाब म्हणजे उत्खनन कोणतीही अधिकृत परवानगी न घेता केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार रात्रीच्या अंधारात प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करत मोठमोठ्या वाहनांद्वारे तलावातून मुरुम आणि माती काढली गेली. ही माती आणि मुरुम एका ठेकेदाराला विकल्याचा आरोपही समोर आलाय. जर हे आरोप खरे असतील तर हा केवळ अवैध उत्खननाचा प्रकार नाही, तर गावाच्या सार्वजनिक संपत्तीची उघड लूट. कारण तलाव हा गावाच्या पाण्याचा स्रोत, गावाच्या हक्काची संपत्ती असते. या प्रकरणात सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे जेव्हा काही पत्रकारांनी सरपंच उमेश झंजाड यांना याबाबत जाब विचारला, तेव्हा त्यांनी कथितरित्या दिलेल्या प्रतिक्रियेमुळे गावात संतापाची लाट उसळली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सरपंचांनी कथितपणे असे वक्तव्य केल्याची चर्चा आहे. माझं कोणी काहीच वाकडं करू शकत नाही, महसूल विभाग माझ्या खिशात आहे, सर्वांना मॅनेज करतो. जर खरोखर असे वक्तव्य झाले असेल तर हा केवळ अहंकार नाही, तर प्रशासन आणि कायद्याला दिलेलं उघड आव्हान. आता प्रश्न असा आहे की जर गावाच्या तलावावरच डल्ला मारला जात असेल तर गावाचा निवडून दिलेला आलेला प्रतिनिधी सार्वजनिक संपत्ती विकत असेल तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा बरे? हा प्रकार महसूल कायद्याचा आणि पर्यावरण नियमांचा उघड भंग असल्याचं सांगितलं जाते. त्यामुळे आता ग्रामस्थांकडून मागणी जोर धरत आहे की या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अवैध उत्खनन करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे आणि गावाच्या तलावाची झालेली लूट थांबवण्यात यावी. आता सर्वांच्या नजरा प्रशासनाकडे लागल्या. प्रशासन खरोखर कारवाई करणार का की मॅनेज संस्कृती पुढे पुन्हा एकदा कायदा हतबल ठरणार? तुम्हाला काय वाटतं, गावाच्या तलावातून मुरुम काढणं योग्य आहे का? अशा प्रकारांवर कठोर कारवाई व्हायला हवी का? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा. अशाच धडाकेबाज आणि निर्भीड बातम्यांसाठी पाहत रहा गजा महाराष्ट्र 24 न्यूज. गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता आकाश नंदागवळी, भंडारा. अवैध उत्खननाबाबत कठोर कारवाई करण्यात येईल आणि लोकांना असं आव्हान आहे की आपल्या हद्दीमध्ये अवैध उत्खनन करण्याची हिंमत करू नये, कारण त्याचा भूर्दंड हा दंडात्मक स्वरूपात आहे. तरी लोकांना जर गरज असेल तर रीतसर तहसील कार्यालयातून परवानगी घेऊन उत्खनन करावं.